सगळ्यात आधी हा व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर बोलूयात. सदस्य श्रीमती विभा देवी। मैं विभा देवी, मैं विधानसभा के सदस्य निर्वाचित हुई हूँ। मैं ईश्वर से सदस्य लेती हूँ। मैं ईश्वर का विधि द्वारा हफीज करती हूँ हुई हूँ। संविधान के प्रति सच्ची बोलिए ना अनुसार होंगी। हाँ, अखंडता अछूत रखूंगी। मैं जिस पद को निवेदन करती हूँ करने वाली हूँ, उसके कर्तव्य का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगी। बघितलं, आपल्या भारत देशातल्या सिस्टमची एवढी दयनीय अवस्था झाली आहे ना की सांगता सोय नाही. म्हणजे बघा, एक आमदार बिहार विधानसभेमध्ये त्यांना शपथ घेता येत नाही, वाचता येत नाही, शपथेचा जो काही नमुना आहे तो वाचता येत नाही, आणि म्हणे भारताला विश्वगुरू करायचं आहे, भारताला जगाच्या पाठीवरती सगळ्यात उंच घेऊन जायचं आहे, अमेरिकेच्याही पुढं जायचं आहे वगैरे वगैरे. मला एकच म्हणायचं आहे मोदी साहेबांना, तुम्ही काय करा की हे जे काही आमदार आहेत ना, अनपढ गवार, ज्यांच्यावरती मोठमोठ्या केसेस आहेत, ज्यांनी बलात्कार केलेत, ज्यांनी खून केलेत, मर्डर केलेत, किंवा ज्यांना अ ब क कळत नाही, ज्यांनी पहिली नापास आहेत, दुसरी पास आहेत, अशा लोकांना काय करा, ह्यांचा एक वर्ग भरवा है ना, पार्ट टाईममध्ये ह्यांचा वर्ग भरवा, ह्यांना अ आ इ शिकवा, एक किमान शपथ घ्यायला तरी शिकवा. विधानसभेमध्ये जे काही लाईव्ह टेलिकास्ट चालू असतं, अख्खा राज्य बघत असतं, अख्खा देश बघत असतो, किमान तेवढं तरी करा की तुम्हाला शपथ तरी घ्यायला आली पाहिजे. बाकी बघू, देशाचा विकास, राज्याचा विकास नंतर करता येईल है ना. म्हणजे उच्च शिक्षित लोक ज्यांना नोकऱ्या भेटत नाहीत ते घरी बसून आहेत, भरपूर IIT IIMची मुलं आहेत ते घरी बसून आहेत, आणि अशा लोकांना तुम्ही घेऊन जाता विधानसभेमध्ये. नेमकं काय चाललंय, काय कमाल आहे.